सगळे काढ स्ट्रॉ. हा, कसं टाकलं स्ट्रॉ आम्हाला बघू दे. व्हेरी गुड. समोर बघायचंय. करेक्ट. मस्त पकडलंय, मस्त पकडलंय. हा हा. मी असं नाही टाकतो, मी असं टाकतो. 5च्या 5 स्ट्रॉ असे टाकलेस तू. हा, आणि किती आलीस तू? पहिली. आणि निर्णय असा आहे की तिसऱ्या क्रमांकाची जी ताई आहे ती ताई आहे हर्षला ताई. हात वरती करायचे. खूप खूप अभिनंदन. आणि दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे ती ताई आहे दुर्वा ताई. हात वरती करायचे. आणि पहिल्या क्रमांकाची ताई आहे राजेश्वरी ताई. तिन्ही ताई गेल्यात आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. पण ज्या 3 ताई बाद झालेल्या आहेत त्यांना सुद्धा स्वर मराठीकडून बक्षीस आहे. ओके ओके. आणि अशा पद्धतीने 3 ताई गेल्यात आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. म्हणजे शेवटच्या खेळाकडे आपण जाणार आहोतच, पण त्याआधी सुरू करणार आहोत आपण आपला अत्यंत महत्वाचा असा भाग, ज्याचं नाव आहे पत्र मनातलं. आजच्या भागामध्ये सुद्धा दोन्ही ताईंनी, हर्षलाताई आणि दुर्वाताई यांनी पत्र लिहिलंय त्या व्यक्तीसाठी, जी व्यक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये फार महत्वाची आहे. तर सगळ्यात आधी आपण हर्षलाताईंपासून सुरुवात करूया. ताई, कोणासाठी पत्र लिहिलंय? आई वडिलांसाठी. आई बाबांनाच का लिहावं असं वाटलं? प्रत्येक आई वडील आपल्या मुलांसाठी खूप काही करतात आणि त्यांनी जे कष्ट केले ते शब्दात सांगणं खूप कठीण आहे. आणि आज त्या कष्टाची जाणीव आम्हाला आहे हे सांगणं. आम्ही कधी म्हणजे दिवसभरात प्रत्येक वेळेला बोलत असतो किंवा एकदा तरी फोन होतो आमचा, पण कधीच आजपर्यंत कुठल्याच मुलांनी त्यांच्या आईवडिलांना जाणीव आहे हे सांगितलेलं नसतं. आणि मला वाटतं की आम्हाला ती जाणीव आहे हे सांगणंच खूप आहे. पत्र वाचू शकतो? हो. प्रिय आई बाबा, तुम्ही आमच्यासाठी आजवर जे जे केलं ते शब्दात मांडणं खूप कठीण आहे. तरीही सांगते बाबा, तुमचं ते दिवसभर उन्हातान्हात राबणं, स्वतःच्या सुखापेक्षा जास्त आमच्या सुखासाठी राबणं, आमचे हट्ट पूर्ण करण्यासाठी घेतलेली मेहनत मी खूप जवळून बघितलेली आहे. आजही तुम्ही तुमच्या आधी आमचाच विचार करता. मला आजही आठवतंय की प्रत्येक दिवाळीला तुम्ही आम्हाला कपडे घ्यायचे, पण स्वतः मात्र जुनेच कपडे घालून दिवाळी साजरी करायची. स्वतःचे सुख बाजूला ठेवून दिवसभर कष्ट करून आमच्या सुखासाठी राबलेलं आम्ही तुम्हाला जवळून पाहिलं आहे. खरं तर आई, तू तर घराचा कणाच आहेस. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत अविश्रांत काम करताना आम्ही तुला पाहिलं आहे. बाहेरून कितीही काम करून आलीस तरी पुन्हा नव्या जोमाने पुन्हा आमच्यासाठी परत उभी राहतेस. तुम्ही दोघांनी आमच्यासाठी खूप गोष्टींचा त्याग केलेला आम्ही बघितलेलं आहे. तुमच्या दोघांच्या अपार कष्टाचं चीज मी नक्कीच करेन अशी खात्री आज मी तुम्हाला देते. तुमचीच मुलगी. या सगळ्याच्या मनातल्या या ज्या सगळ्या भावना आहेत या कधी आई बाबांसमोर व्यक्त केल्या होत्या? कधीच नाही. कसं वाटतंय आज या भावना व्यक्त करू? मन थोडंसं हलकं वाटतंय. हे समजू शकतो ताई की प्रत्येक ताईला की आपले आई बाबा किती महत्त्वाचे असतात. अर्थात सगळ्यांनाच आई बाबा फार महत्त्वाचे असतात आणि त्यांची जागा खरं तर कोणी घेऊ शकत नाही. म्हणजे सासरी ताई किती सुखात असली तरी सुद्धा आई बाबांची ओढ ही काही कमी होत नसते. पण खरंच छान वाटते. आता जरा मन हलकं झालं. हो. आता आपण ह्या ताईंशी बोलूया. हो. ओके ताई, तुझं नाव सांग बरं. माझं नाव दुर्वा विनोद लोखंडे. दुर्वा ताई, कोणासाठी पत्र लिहिलं? मी माझ्या सासूबाईंसाठी पत्र लिहिते. सासूबाईंसाठी. मला सासूबाईसाठी याच्यासाठी लिहायचंय कारण की माझ्या घरामध्ये माझे मिस्टर एकुलते एक आहेत. त्यांना म्हणजे बहीण भावंड कोणी नाही आहेत आणि त्यांना खूप एकटं एकटं वाटतं. आणि त्यांना फक्त त्यांची आईच आहे. वडील माझ्या लग्नाआधी वारलेले होते. ते नेहमी म्हणतात मला कोणी नाही आहे फक्त आईशिवाय. आणि तसंच माझी सासूबाई आमच्याशी वागते. त्यांनी कधीही मला म्हणजे सासू म्हणजे सून म्हणून असं वागवलं नाही. म्हणून मला त्यांना तो जो जो आधार आमच्या पाठीमागे आहे त्यांना मला या पत्राद्वारे त्यांना सांगायचंय की तुम्ही किती महत्त्वाचे आहात. ह्या सगळ्या भावना तू पत्रात उतरवल्या. हां, याच भावना मी पत्रात उतरवले. अच्छा, आपण वाचू शकतो? हो, वाचू शकते. प्रिय सासूबाई, जेव्हा 20 वर्षापूर्वी मी या लोखंडी परिवारात सून बनून आले तेव्हा घाबरले होते मी कसे करेन. पण तुम्ही नेहमी आईसारखे माझ्या पाठीशी उभे राहिलात. माझे चुकले तेव्हा रागावून आणि योग्य मार्गदर्शन करून मला सांगितलं. तुमच्या प्रेमामुळे मी या घराला आपलंसं करू शकले.
तुम्ही फक्त सासू नाही तर माझी मैत्रीण आणि मार्गदर्शिका म्हणून सुद्धा आहात. बाबानंतर घरात आता फक्त मोठ्या म्हणून तुम्ही आहात आणि तुम्ही आमचा मोठा आधार आहात, महत्त्वाचे सल्लागार आहात.